चिंचवडगाव ते डांगे चौकाला जोडणारा नवीन बटरफ्लाय पुलाचे काम आता प्रगतीपथावरती सुरू आहे। थेरगावमधून मोरया गोसावीला येणाऱ्या जुन्या पुलावर जड वाहनास बंदी आहे। जड वाहनांना जर चिंचवडमधून डांगे चौकात जायचं असेल किंवा डांगे चौकातून चिंचवडमध्ये जायचं असेल तर खूप मोठा फेरा हा मारावा लागत आहे। यामुळेच यावर पर्याय म्हणून बटरफ्लाय पुलाचा हा मार्ग आता काढला जात आहे। बटरफ्लाय पूल या पुलाची सुंदर अशी रचना असून महाराष्ट्रात हा आयकॉनिक असा पूल म्हणून ओळखला जाणार आहे। तसेच या पुलाला बटरफ्लाय असे नाव देण्यामागील सुद्धा एक खास कारण आहे। ते असे की या पुलाची प्रतिकृती एका बटरफ्लाय अर्थातच फुलपाखराप्रमाणे आहे। हा पूल वाहतुकीस खुला झाल्यावर या पुलावरून अवजड वाहने म्हणजेच 45 टन इतक्या वजनाचे वाहने देखील प्रवास करू शकणार आहे। या पर्यायी मार्गामुळे मोरया गोसावी या मंदिर परिसरात होणारी वाहतूक कोंडी कमी होईल। हा पूल वाहतुकीसाठी आतापर्यंत सज्जही झाला असता, पण कोरोनाचे संकट या पुलाच्या कामावर देखील आले। या कामासाठी लागणारा ऑक्सिजन मिळवणे या काळात शक्य नव्हते, त्यामुळे 6 महिने या पुलाचे काम लांबणीवर पडले होते। पण आता परत सुरुवातीसारख्याच जलद गतीने पुन्हा एकदा या पुलाचे काम सुरू झाले आहे। लवकरच जून महिन्याच्या अखेरीस हा संपूर्ण पूल वाहतुकीसाठी सज्ज होणार आहे। याच बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी भानुदास हिवराळे यांनी। पाहूयात। नमस्कार, मी उषा काळे, धनेश्वर कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून मी इथं काम करते आहे। गेली 3 वर्ष आत्ता आमचं काम चालू आहे आणि आपण हा जो ब्रिज पाहत आहोत तर तो स्ट्रक्चरल स्टीलमध्ये आहे कम्प्लिटली। त्याचा 110 मीटर स्पॅन आहे, 24 मीटर विड्थ आहे आणि हा ब्रिज पूर्णपणे डिझाईन केलेला आहे। तो 45 मेट्रिक टन जे काही व्हेकल्स असतील मॅक्झिमम तर त्याच्यावरून जाऊ शकतात आणि हा DP अप्रूव्ड प्लॅन आहे की जो चिंचवड आणि थेरगावला जोडणार आहे। आणि आत्ता आमचं हे इरेक्शन आणि फॅब्रिकेशनचं वर्क साधारणपणे 31 मेपर्यंत आम्ही पूर्ण करत आहोत आणि त्यानंतर एक अप्रोचेसचं काम थोडं आहे तर तेही 15 दिवसात पूर्ण होऊन हा ब्रिज वाहतुकीला खुला होईल। आणि ह्या पुलाचं पूर्णपणे काम 3 वर्षासाठी होतं, पण मध्यंतरी जे कोरोना आला त्याच्यामुळे ऑक्सिजनची कमतरता होती पूर्ण जगभर आणि तो प्रॉब्लेम आम्हालाही फेस करावा लागला। तर त्यामुळे थोडंसं 6 महिने काम बंद होतं आणि कारण शेवटी ऑक्सिजन पेशंटला देणं महत्त्वाचं होतं, त्यामुळे मग आम्ही आमचं काम थोडं 6 महिने थांबवायचा विचार केला। त्याप्रमाणे थांबवलं आणि परत नव्यानं आम्ही सुरुवात केली आणि तो स्पीड जो आहे तर तो पुढे कंटिन्यू करून आता आम्ही 31 मेपर्यंत हे काम पूर्ण करून बाहेर पडतो आहे। ह्या ब्रिजचा हेवी व्हेकल सगळ्याच येणार त्याच्यामध्ये। हेवी व्हेकल, लाईट व्हेकल 45 टनापर्यंत कोणत्याही गाड्याच्यावरून जाऊ शकतात आणि तो त्यासाठी व्यवस्थित डिझाईन केलेला आहे। 4 लेन ब्रिज आहे हा आणि हे कम्प्लीट आपण स्ट्रक्चरल स्टीलमध्ये काम केलेलं आहे याचं। हा एक आयकॉनिक ब्रिज आहे की जो माझ्या माहितीप्रमाणे तरी आपल्या इंडियामध्ये फर्स्ट टाईम आम्ही करतो आहे।